अंगावर खाकी गणवेश आणि खांद्यावर स्टार लावून सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब दाखवणाऱ्या एका 25 वर्षीय तोतया लेडी पोलिसला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या पथकानं कॅम्प परिसरात ही धडक कारवाई केली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव समीना आसिफ इनामदार उर्फ समीना अयूब पठाण असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीनाचे पोलीस दलात भरती होऊन पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं, मात्र ते भंगले होते. सध्या ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. या प्रकरणी लष्कर पोलिसांनी आरोपी समीना इनामदार हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. तसेच तिने यापूर्वी अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. या संदर्भात अधिकची माहिती लष्कर पोलिसांनी दिली आहे, पाहूयात. पुणे येथील कॅम्प परिसरामध्ये एक स्किनचं क्लिनिक आहे. त्या ठिकाणी एक महिला पोलीस उपनिरीक्षकाचे पोलिसांचे ड्रेस घातलेली एक महिला आढळून आली. त्या ठिकाणी सहाय्यक फौजदार महेश शिंदे हे काही कामानिमित्त गेलेले होते. त्या ठिकाणी त्यांना ती महिला पोलीस उपनिरीक्षक ही खरी असल्याबाबत शंका आली. तिच्या एकंदर हालचालीवरून ती संशयास्पद वाटत होती. त्यावरून त्यांनी तिला थोडक्यात तिच्याशी विचारपूस केली. त्यांना आणखी शंका आल्यावरून पुन्हा त्यांनी लष्कर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना बोलवले आणि त्या ठिकाणी खात्री केली असता असं लक्षात आलं की ती महिला ही पोलीस नाही, तरी देखील ती पोलीस उपनिरीक्षकाचे ड्रेस घालून त्या परिसरात फिरत आहे. यावरून तिला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि विचारपूस करून त्या ठिकाणी तिच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ती या भागात काही खाजगी नोकरी करते आणि पोलिसाच्या त्या ठिकाणी तर ती काही स्वतःला दाखवण्यासाठी म्हणून डॉक्टरना आलेली होती. लवकर नंबर मिळावा किंवा आणखी काही सवलती किंवा काही सूट मिळते का अशा स्वरूपाचं काही हे करण्यासाठी म्हणून ती करत होती. आणखी त्याच्याबद्दल आम्ही विचारपूस करत आहोत. अधिक चौकशी करता आम्हाला आणखी असं समजलेलं आहे की तिच्याकडे आणखी एक युनिफॉर्म या ठिकाणी तिने शिवलेला आहे. तर यापूर्वीचं तिचं रेकॉर्ड आम्ही चेक केलेला आहे आणि तिनं नेमका कशासाठी म्हणून अशा प्रकारे पोलिसांचा ड्रेस घालून त्या ठिकाणी फिरत होती यासंबंधी आम्ही अधिक चौकशी करत आहोत. पोलीस भरतीच्या तयारीचं काही लक्षात आलेलं नाहीये. ती खाजगी नोकरी करते आणि पोलिसांची वर्दी घालून काही लाभ मिळवण्याच्या उद्देशाने तिने हे कृत्य केलेलं आहे. ज्या अर्थी तिच्याकडे आणखी एक युनिफॉर्म आहे त्या अर्थी तिनं आणखी अशा प्रकारचे काही कृत्य केले असल्याचा संशय आहे. त्यासाठी म्हणून आम्ही अधिक चौकशी करतो. त्याच्याबद्दल आणखी तपास करत आहोत.